नमस्कार मंडळी, मी तुमचा मळा बोलतोय. बाकी तायडी, महादा आणि त्यांच्या त्या वादाला आता बरेच दिवस झाले आहेत. महादाला त्याच्या बायकोसोबत प्रेमाने आनंदाने राहून देखील बरेच दिवस झाले आहेत. पण या मागील काही बऱ्याच दिवसात मळ्यात नेमकं काय घडलंय ते आता पट्टदिशी उलगडतो. म्हणजे कसं, आपल्याला आपली पुढली जबराट कथा चालू करायला बरं, हाय की नाही? हा तर परीच्या म्हणजे तायडीच्या ह्या गोऱ्या पोरीच्या मागे कुत्र्यासारखी नाना अन सोमा लागली होती, बरोबर? पण इतक्या दिवस हसत मज्जा मस्ती करत चालू असलेली रस्सीखेच आता जरा गरम होऊ लागली होती. म्हणजे या आपल्या मळ्यात परी कुणाची यावरून वातावरण एकदम निवडणुकीसारखं रंगू लागलं होतं. पण सरी म्हणजे परीच्या मोठ्या बहिणी बाबतीत वातावरण थोडं थंडच आहे. म्हणजे तिला लालाला द्यायचं आहे असं फिक्सच आहे. बाकी हा फुगीर नागू आणि त्याची पोरगी अंकी त्यांच्या पडाक शेतीकडे जरा जास्तच लक्ष देऊ लागलेत. कारण त्यांचा शेजारी म्हणजे तायडीचा होणारा जावई लालासाहेब त्यांना मदत करताना सध्या तरी दिसत आहे. म्हणजे लाल्याचं आणि नागूचं चांगलंच जमू लागलेलं आहे. पण या सगळ्यात सरी आणि परीची आई, नागूची प्रेयसी तायडी मात्र एकटीच बिचारी तिच्या जगण्यात गुंग आहे. कारण सध्या तिला बोलायला ना महादा आहे ना तिचा नागू आहे. जी काय आहे ती एकटी आहे, तिच्या कामात आहे. जसं तायडी तिच्या कामात दंग आहे, तसा पैलवान महादा तायडीपासून लांब झाल्यापासून त्याच्या संसारात लईच गुंग आहे. त्याच्या पोटोशी बायकोच्या सेवेत दंग आहे. सगळ्यांचं सगळं सांगितलेलं आहे. आता चला मेन मुद्द्यावर येऊ. या सोमनाथ तकड्यावर येऊ, या बिबट्या नानावर येऊ आणि त्यांच्या दोघांच्या एकाच प्रेयसी म्हणजेच गोऱ्या परीवर येऊ. ती कुणाची होतीये, कुणाला मिळते, या मुद्द्याला आता हात घालू. चला मंडळी, आपली पुढील मळ्यातली कथा चालू करू. मळ्यातली निवडणूक नवरीची सुरू करू.